नमस्कार. आज आपण व्हेज मंचुरियन बनवण्याची अतिशय सोपी पद्धत बघणार आहोत. अगदी नवीनच स्वयंपाक शिकणाऱ्यांनी जरी या पद्धतीने मंचुरियन बनवले तरी ते परफेक्टच होते. चला तर मग हे कसे बनवायचे ते बघूयात. सर्वप्रथम इथे मी एक बाउल घेतला आहे. त्यामध्ये 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घ्यायचा आहे, 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कोबी घ्यायचा आहे, अर्धी वाटी सिमला मिरची घ्यायची आहे आणि 1 वाटी खिसलेला गाजर घ्यायचा आहे. त्यामध्ये 1 चमचा काळी मिरी पूड, चवीनुसार मीठ घालायचं आहे, आलं लसूण पेस्ट घालायची आहे, 1 वाटी कॉर्नफ्लोअर आणि 1 वाटी मैदा घालून घ्यायचा आहे. आता हे सर्व साहित्य चमच्याच्या मदतीने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये आपल्या आवडीनुसार सॉसेस ॲड करायचे आहेत. यामध्ये मी डार्क सोया सॉस आणि टोमॅटो सॉस ॲड केला आहे आणि यामध्ये 1 चमचा व्हिनेगर घालायचा आहे. आता हे सर्व साहित्य हाताने एकत्र करत याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि गोळा तयार झाला की लगेचच त्याचे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत, नाहीतर पीठ पातळ व्हायला लागतं. बॉल्स बनवण्यासाठी आपण हाताला इथे तेल लावून घेणार आहोत, नाहीतर ते पीठ हाताला चिकटण्याची शक्यता असते. मी हाताला तेल लावून घेतलं आहे आणि या पद्धतीने थोडं थोडं पीठ घेऊन याचे असे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. सर्व बॉल्स अगोदरच तयार करून ठेवायचे आहेत म्हणजे पटकन तळता येतात. इथे मी बॉल्स तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल अगदी कडकडीत गरम नाही करायचं आहे, मध्यम तेल गरम झाल्यानंतर लगेचच त्यामध्ये एक एक करत बॉल सोडून घ्यायचे आहेत. तेल जर जास्त गरम झालं तर बॉल्स वरून करपतात आणि आतमध्ये कच्चेच राहतात. बॉल्स तेलामध्ये सोडल्यानंतर 1-2 मिनिटांनंतर हलवायचे आहेत, नाहीतर ते तेलामध्ये फुटू शकतात. हे पहा, आपले बॉल तळून होत आलेले आहेत. मस्त गोल्डन ब्राऊन कलर याला आलेला आहे. आता यातील तेल व्यवस्थित निथळून हे आपण काढून घ्यायचे आहे आणि याच पद्धतीने राहिलेले बॉल्सही आपण तळून घेणार आहोत. आता आपल्याला मंचुरियनसाठी ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेला भरपूर असा लसूण घालायचा आहे आणि बारीक चिरलेलं आलं घालायचं आहे. चायनीज पदार्थांमध्ये आलं आणि लसणाचा भरपूर वापर करतात, त्यामुळे त्या पदार्थांना एक विशिष्ट स्वाद आलेला असतो. आता यामध्ये आपण कांदा ॲड करून घेणार आहोत. एक मध्यम आकाराचा कांदा घेऊन त्याच्या आडव्या आणि उभ्या फोडी करायच्या आहेत आणि त्याच्या पाकळ्या हाताने वेगळ्या करून तो कांदा यामध्ये आपण ॲड करणार आहोत. कांदा थोडासा परतला की यामध्ये सिमला मिरची ॲड करून घ्यायची आहे. सिमला मिरची ही मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्येच आपण यामध्ये घालून घेणार आहोत. यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पातही घालतात, परंतु आत्ता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, त्यामुळे मी घातली नाही आहे. आता यामध्ये सॉस ॲड करून घ्यायचा आहे. इथे मी साधारण 2 चमचे इतका टोमॅटो सॉस घेतला आहे आणि 2 चमचे इतका सोया सॉस यामध्ये टाकला आहे. हे सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये 1 भांडं इतकं पाणी ॲड करून घ्यायचं आहे. या मिश्रणाला उकळी येते तोपर्यंत आपण कॉर्नफ्लॉवर स्लरी म्हणजेच कॉर्नफ्लॉवरचा घोळ तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी वाटीमध्ये 2 चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत याचा एक घोळ तयार करून घ्यायचा आहे. सर्व गुठळ्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत. या कन्सिस्टन्सीमध्ये कॉर्नफ्लॉवर स्लरी तयार झाली पाहिजे. आता गॅसवरील मिश्रणामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पूड, 1 चमचा व्हिनेगर घालून घ्यायचा आहे आणि आपण तयार केलेली कॉर्नफ्लॉवर स्लरी यामध्ये ॲड करून व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आणि या मिश्रणाला उकळी यायला लागली की आपले मंचुरियन बॉल्स यामध्ये ॲड करून ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तयार आहे आपलं अतिशय टेस्टी आणि सर्वांना आवडणारं व्हेज मंचुरियन. मस्त गरमागरम मंचुरियन सर्विंग बाउलमध्ये काढा, वरून चिरलेल्या कोबीने सजवा आणि एन्जॉय करा. चला तर मग या पद्धतीने मंचुरियन बनवून पहा आणि कसे झालेत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.